अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेली उलथापालथ आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. अजितदादांच्या निधनानंतरची 18 तासांची वेळ, त्यानंतर पक्षाच्या घटनेत बदलाची झालेली मागणी आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची झालेली घोषणा, या घटनाक्रमामागे नेमका कुणाचा मास्टर प्लॅन याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र आता याच दोन्ही नेत्यांनी एका कायदेशीर खेळतून सुनेत्रा पवारांना घेरल्याचं दिसतंय. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी सुनेत्रा पवारांच्या निवडीलाच आव्हान देणारी नोटीस बजावली. आणि विशेष म्हणजे ज्या प्रफुल्ल पटेलांनी स्वतः सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीची घोषणा केली होती, तेच आता पक्षात संघटनात्मक बदलांची गरज असल्याचं सांगून सुनेत्रांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. हा केवळ योगायोग नसून हा एक सुनियोजित गेम प्लॅन असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. एकीकडे सुनेत्रा पवारांना पक्षात घेरलं जात असताना दुसरीकडे शरद पवार गटाच्या एनडीए प्रवेशाची चर्चा जोर धरतीये. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि पटेल तटकरे यांनी पवारांची घेतलेली भेट, या सगळ्या गोष्टी एका नवीन समीकरणाकडे निर्देश करतात. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जेव्हा शरद पवारांची भेट घेतली, तेव्हाच या राजकीय पटलावरची पुढची स्क्रिप्ट लिहिली गेल्याचं मानलं जातं. 14 जुलैच्या मध्यरात्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले. ही भेट वरवर पाहता राजकीय वाटत असली तरी यात ट्विस्ट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या भेटीची पुसटची कल्पना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नव्हती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जुलैला जेव्हा देवगिरीवर कोर कमिटीची बैठक झाली, तेव्हा हा विसंवाद चव्हाट्यावर आला. हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जेव्हा सुनेत्रा पवारांनी या भेटीबद्दल जाब विचारला, तेव्हा सुनील तटकरे यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे पक्षात एक नवं पॉवर सेंटर तयार झाल्याचं लक्षण. विशेष म्हणजे ज्यावेळी तटकरे आणि पटेल वर्षावर होते, त्याच वेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. तर जरी जयंत पाटलांनी आम्ही भेटलो नाही असं स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात या योगायोगावर विश्वास कोणाचाच नाही. 1.25 तास चाललेली ही चर्चा केवळ एका स्थानिक वादापुरती मर्यादित नव्हती, तर ती विलिनीकरण किंवा युतीच्या संभाव्य समीकरणावर असल्याचं कळतंय. जयंत पाटील यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेणं हे स्पष्ट करतं की ह्या हालचाली शरद पवारांच्या संमतीशिवाय शक्यच नाहीत. आता प्रश्न असा पडतो की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इतक्या टोकाची भूमिका का घेत आहेत? त्याचं उत्तर दडलंय ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावात. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल वेगवान झाली. शिंदे गटानं जसे उबाटाचे 6 खासदार फोडले, तशीच काहीशी रणनीती आता राष्ट्रवादीच्या बाबतीत दिसतीये. पण इथे एक मोठा बदल आहे. हा डाव सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना पूर्णपणे साइडलाईन करून रचला जातोय. राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते, मंत्री आणि आमदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत नाराज आहेत. ही नाराजी इतकी वाढली की आता या नेत्यांनी थेट शरद पवारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. वर्षा निवासस्थानी झालेली बैठक, त्यात उपस्थित असलेले पटेल, तटकरे आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील हे दृश्य सूचित करतं की पडद्या मागून काहीतरी मोठं शिस्त आहे. आता राष्ट्रवादीतील नाराजी अचानक आलेली नाही. नेत्यांनी काही ठोस कारणं दिली आहेत. जसं की सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका जिंकणं कठीण वाटते. पार्थ पवार यांचं पक्षात अवास्तव हस्तक्षेप आणि आर्थिक सूत्रांवरील त्यांची पकड मंत्र्यांना खटकतीये. पक्षात मराठा नेतृत्वाचा अभाव आहे, ज्यामुळे मराठामध्ये शिंदे गटाकडे सरकण्याची भीती आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे पटेल यांची पदं वगळण्यात पार्थ यांचाच हात असल्याचा संशय. प्रिंटिंग मिस्टेकच्या नावाखाली ही चूक सुधारण्यास टाळाटाळ केली जाते. अजित पवारांसारखी कणखरता सध्याच्या नेतृत्वात नसल्यामुळे प्रशासकीय कामात अडथळे येत आहेत. महायुतीमधील इतर पक्षांवर दबाव निर्माण करण्यासाठी शरद पवारांच्या गटाची ताकद सोबत असणं गरजेचं वाटतंय. आता हे सगळे मुद्दे स्पष्ट करतात की
राष्ट्रवादीतील आमदारांना आता आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यासारखं वाटतंय. त्यांना असा एक चेहरा हवा आहे जो राज्य पातळीवर पक्ष बांधणी करू शकेल आणि शरद पवार गटाशी जुळून घेणार असेल. सुनेत्रा पवारांनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात जुन्या नेत्यांना दुखावलं आणि कायदेशीर त्रुटी सोडल्या. आता याच त्रुटींचा फायदा घेऊन राष्ट्रवादीतील हे दोन्ही ज्येष्ठ नेते पक्षांतर्गत सुरुंग लावतायत, तर बाहेरून शरद पवार राजकीय स्पेस व्यापून त्यांना एकाएकी पाडतायत. जर शरद पवार एनडीए सोबत गेले तर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होईल. त्यातच जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचे अर्थमंत्री पदावरील दावेदारी आणि भाजपची भूमिका पाहता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पुन्हा एकदा शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारी एक संध राष्ट्रवादी होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सुनेत्रा पवारांच्या हातातील पक्षाचे नियंत्रण सुटत असून संपूर्ण राष्ट्रवादी आता शरद पवारांच्या छत्राखाली एकत्र येण्याच्या वाटेवर असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा घाट केवळ दोन गट एकत्र आणण्यासाठी नाही, तर राष्ट्रवादीतील सध्याच्या नेतृत्वाला बदलण्यासाठी आहे. तटकरे आणि पटेल हे या विलिनीकरणाचे मुख्य सूत्रधार मानले जात आहेत, कारण त्यांना माहिती आहे की सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढची निवडणूक लढणं म्हणजे आत्मघातासारखं ठरेल. शरद पवार या सर्व हालचालींच्या केंद्रस्थानी आहेत आणि दोन्ही गटांमध्ये नाराजांना ते एक व्यासपीठ देत आहेत. आता येणारा काळच ठरवेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण प्रत्यक्षात येतं की या अंतर्गत कलहामुळे पक्ष अधिकच विखुरला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात एक मोठी भूकंप सदृश घटना घडली तर नवल वाटायला नको. तुर्तास इतकंच. तुम्हाला या राजकारणाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रमेल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.